पवईमध्ये एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली आहे। तो व्यक्ती एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। मुंबईच्या पवईमध्ये एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली। आताची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत। एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवल्याचं आता समोर आलेलं आहे। मुंबईच्या पवईमधून ही धक्कादायक बातमी आता समोर येते। नेमकं काय घडलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबईच्या पवईमधून ही अतिशय धक्कादायक बातमी आहे। एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवल्याची घटना आता समोर आलेली आहे। हा व्यक्ती नेमका कोण हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। मुंबईमध्ये पवईत एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवल्याचं कळतंय। मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। मैं रोहित आर्या। तर या व्यक्तीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याने 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवल्याचं कळतंय आणि पवईतल्या स्टुडिओमध्ये त्याने या मुलांना बंधक करून ठेवलेलं आहे आणि मला काही लोकांशी चर्चा करायची आहे, माझ्या काही मागण्या असल्याचं तो म्हणतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे। मयूर, नेमका काय प्रकार घडलेला आहे, याची मागणी काय आहे आणि तू कुणासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय? तर आमच्या प्रतिनिधींशी पुन्हा एकदा आपण संवाद साधणार आहोत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय पवईतल्या याच स्टुडिओमध्ये काही मुलांना या व्यक्तीनं बंधक ठेवलेलं आहे। जवळपास 15 ते 20 मुलांना त्यानं ओलीस ठेवल्याचं कळतंय। रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे। तो मानसिक रुग्ण असल्याचं देखील आता कळतंय आणि मी या मुलांना धोका पोहोचवेल, जर माझ्या जीवाला काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर मी या मुलांच्या जीवाला धोका पोहोचवेल असं देखील हा व्यक्ती म्हणतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत मयूर यांच्याकडे। मयूर, नेमका काय प्रकार आहे आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे? पवई सारख्या भरगच्च एरिया जिथे आरे स्टुडिओ नावाचा एक ऍक्टिंग क्लास चालतो, जिथे आता 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते आणि या 100 मुलांमधली 15 ते 20 मुलं त्याने तिथे त्यांना डांबून ठेवलं। मानसिक रुग्ण असल्याचं सांगण्यात येतंय। आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी त्याचा बाईट ऐकला। त्याच्या काही मागण्या आहेत, तो कुणाकडे करतोय त्याचा अजून स्पष्टता नाहीये। तो या मागण्या कशासाठी करतोय, कुणाकडे करतोय याची स्पष्टता अजून त्यानेही त्याच्या व्हिज्युअल्स बाईटमध्ये दिलेली नाहीये। पण या 15 ते 20 जणांना त्याने डांबून ठेवलंय, ज्याच्या मागण्यांसाठी त्याने या मुलांच्या जीवावर बेतेल अशी घटना समोर आली आहे आणि 80 मुलांना याने खाली पाठवू नाही दिले। पोलिसांनी बाहेर मोठा बंदोबस्त लावलाय। तिथे आपण व्हिज्युअल्समध्ये बघू शकत असू तर त्या बिल्डिंगमध्ये जवळपास 100 मुलं सकाळपासून ऑडिशनसाठी आली होती। त्यातल्या 80-85 जणांना त्याने परत पाठवून दिलंय। 15 ते 20 जणांना त्याने डांबून ठेवलंय।
आणि त्याच्या मागण्या तो समोर ठेवतोय. व्हिडिओ बाईट त्याने एक प्रकाशित केलाय जो आत्ता सगळीकडे सुरू आहे. त्या व्हिडिओ बाईट मध्ये तो कुणाकडे तरी त्याच्या मागण्या मांडतोय. आता हे नक्की कोणत्या मागण्या कोणाकडे मांडतोय या अजून याच्याबाबत स्पष्टता नाहीये, पण हा मानसिक रुग्ण असल्याचं प्रथम दर्शनी तरी सांगण्यात येत आहे. नक्कीच मयूर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. अविनाश माने देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण एक व्यक्ती 15 ते 20 जणांना पवई सारख्या एरियामध्ये बंधक करून ठेवतो आहे. तो त्या व्हिडिओ देखील जारी करतोय. मात्र या व्हिडिओमध्ये त्याच्या काही मागण्या आहेत, त्याला कुणाशी तरी संवाद साधायचा आहे, मात्र तो स्पष्ट करत नाहीये की त्याच्या मागण्या नेमक्या काय आहेत. नक्कीच सागर, पहिला एक व्हिडिओ जो आता आपल्या सोशल मीडियावर एक व्हायरल झालेला पाहायला मिळतो. एकूणच पहिला एक मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील प्रथमदर्शी समोर आलेली आहे. काही 25 ते 30 विद्यार्थ्यांना जे आहे त्यांनी डांबून ठेवलेले आणि काही त्याच्या मागण्या आहेत ते तो हे करतोय आणि त्यांना काही लोकांशी जे आहे ते संवाद साधायचा बोलायचा आहे तो म्हणतोय. मात्र पैशाची कुठल्या प्रकारची त्याची मागणी नसल्याची यातून दिसून येते. एकूणच हा संपूर्ण प्रकार काय आहे. अविनाश, तुम्ही आपल्यासोबत राहा. आताची महत्वाची बातमी समोर येते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मुलांची आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. आताच मुंबई पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे आणि या बंधक बनवलेल्या सर्वच मुलांची आता सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. अविनाश, अतिशय महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. या व्यक्तीला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे का? कारण मुंबई पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आता सर्वच बंधक असलेल्या मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे. तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. सर्वच बंधक मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. रोहित आर्य असं या आरोपीचं नाव होतं. त्याने 15 ते 20 मुलांना बंधक ठेवलेलं होतं आणि त्याच्या काही मागण्या आहेत. आपण कुणाशी तरी संवाद साधणार आहोत असं देखील त्याने म्हटलेलं होतं. पुन्हा एकदा जाणार आहोत मयूर यांच्याकडे. मयूर, आताची महत्वाची बातमी आहे. सर्वच मुलांची सुखरूप सुटका झाल्याचं कळतंय. आरे स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 100 मुलांपैकी 15 ते 20 जणांना त्याने डांबून ठेवलं होतं. मानसिक रुग्ण असल्याचं आता समोर आलंय. पोलिसांकडून ऑफिशियली हे सांगण्यात आलंय आणि पोलीस त्याच्याशी आता संवाद साधतायत. काही मुलं तिथे असण्याची आणखी शक्यता आहे, पण सगळ्यांना पोलिसांनी सुखरूप सगळ्यांची सुटका केलेली असं पोलिसांकडून आता अधिकृतरित्या सांगण्यात आलंय. मुंबई पोलीसचे सत्यनारायण चौधरी यांनी ऑफिशियल कोड दिलाय ज्याच्यात त्यांनी सर्वांची सुखरूप सुटका झाल्याचं सांगितलंय. मात्र मयूर, या दरम्यान या व्यक्तीने एखाद्या मुलाला इजा तर पोहोचवलेली नाहीये ना? सर्वच मुलं ही सुखरूप आहेत का? पोलिसांकडून आता तरी सांगण्यात आले की सगळ्यांची सुखरूप सुटका केली आहे. कोणत्याही मुलाला अजून कोणतीही इजा झाल्याची माहिती नाहीये. अजून तरी कोणालाही याचा त्रास झालेला नसल्याची पोलिसांची माहिती आहे. तो काहीतरी प्रश्न विचारतोय. पोलिसांशी त्याचा सवाल जवाब सुरू आहे. त्याला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे ज्याची उत्तरं पोलीस तिथे त्याला देतायत असं पोलिसांकडून अधिकृतरित्या आता सांगण्यात आलंय. मात्र मयूर, किती धक्कादायक बाब म्हणावी लागेल. मुंबईतल्या पवई सारखा हा परिसर आणि या परिसरामध्ये गजबजलेला सातत्यानं रहदारीचा हा परिसर असतो आणि अशा ठिकाणी एका स्टुडिओमध्ये एक व्यक्ती घुसतो. तो मानसिक रुग्ण असल्याचं आता समोर येत आहे. मात्र या स्टुडिओमध्ये 100 विद्यार्थी होते. त्यातील 15 ते 20 विद्यार्थ्यांना तो बंधक बनवतो. हे किती धक्कादायक म्हणावं लागेल. नक्कीच सागर, पवई सारखा परिसर, मुंबई खरं तर अत्यंत सेफ मानली जाते. महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सेफ शहर असं अशी मुंबईची ओळख आहे. मात्र अशा शहरात दिवसा ढवळ्या असा प्रकार घडतो. एका मानसिक रुग्णाकडून ओलीस ठेवलं जातं. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होईल अशी स्थिती उत्पन्न केली जाते. यावेळी सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. 100 विद्यार्थी तिथे 100 ऑडिशनसाठी आलेले असताना त्यांच्या जीवाला धोका होईल असं आज कृत्य घडलंय. त्यातल्या 80 जणांची त्याने सुटका केली आहे. आता त्याच्या नक्की काय मागण्या आहेत याच्या संदर्भात पोलीस त्याच्याशी बोलतायत. त्याच्या कोणत्या मागण्या आहेत, त्याला नक्की यातून काय साधायचं होतं. 15 ते 20 जणांच्या जीवाशी त्याने खेळ केलाय. पोलिसांच्या आणि तिथल्या उपस्थितांच्या सतर्कतेमुळे खरं तर 15 ते 20 जणांचे प्राण वाचलेत असं पोलिसांकडूनच सांगण्यात येत आहे. पण नक्की यांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल एवढ्या त्याच्या काय मागण्या होत्या ज्यासाठी त्याने एवढ्या विद्यार्थ्यांना, एवढ्या ऑडिशन देणाऱ्या
उमेदवारांना त्याने ओलीस ठेवलं हे आता तपासाचा भाग आहे आणि पुढच्या काही वेळात हे स्पष्ट होईल. सागर. नक्कीच मयूर, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. पवईमधून ही बातमी समोर आलेली होती, धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक बातमी. कारण पवई हा अतिशय गजबजलेला परिसर आणि या परिसरामध्ये एका स्टुडिओमध्ये 15 ते 20 विद्यार्थ्यांना एक व्यक्ती बंधक बनवतो, त्यांना ओलीस ठेवतो आणि हा व्यक्ती आता मानसिक रुग्ण असल्याचं समोर येतंय. त्याने एक व्हिडिओ देखील जारी केलेला होता. यामध्ये आपल्या काही मागण्या आहेत, मात्र हे सांगताना तो आपल्या मागण्या काय आहेत हे मात्र सांगत नाहीये. त्याचबरोबर आपल्याला कुणाशी तरी संवाद साधायचा आहे आणि त्याची उत्तर आपल्याला हवी आहेत असं देखील तो म्हणतोय. मात्र यातली आता एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. सर्वच मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान रोहित आर्य हा जो व्यक्ती आहे त्याने व्हिडिओ जारी केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये नेमकं त्याने काय म्हटलंय ते आपण पुन्हा एकदा पाहूया. मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे. उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं. उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है. मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा. मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं. कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके. प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी. तर या व्यक्तीचं हे म्हणणं आपण ऐकलेलं आहे. मी दहशतवादी नाही, मी एकटाही नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत आणि मला जर तुम्ही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण जागेला आग लावून त्यामध्ये मरेन आणि त्यामध्ये जर मुलांना काही धोका झाला तर त्याला जबाबदार मी नसेन असं देखील वक्तव्य त्याने केलेलं आहे. मात्र हा व्यक्ती आता मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी याच्या सोबत संवाद साधलेला आहे. दरम्यान जे काही बंधक मुलांना त्याने ठेवलेलं होतं ती सर्व मुलं आता सुखरूप आहेत. या सर्व मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मात्र पवईसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तर मी कट आखूनच मुलांना ओलीस ठेवलेलं होतं असं रोहित आर्य म्हणतो आहे. इतकंच नाही तर मला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण जागा पेटवून देईन असं देखील तो म्हणतो आहे. आणि यामध्ये जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी मी दोषी नसेन असं देखील हा रोहित आर्य म्हणतो आहे. मी दहशतवादी नाही आणि मला पैशांची देखील माझी मागणी नाहीये असं देखील तो सांगतो. इतकंच नाही तर मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत असं देखील तो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतो आहे. दरम्यान या व्यक्तीसोबत आता पोलीस संवाद साधतायत आणि जे बंधक याने विद्यार्थी बनवलेले होते, मुलं जी बंधक बनवलेली होती त्या सर्वांची सुखरूपपणे सुटका करण्यात आल्याची माहिती आता मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. मात्र मला काही लोकांसोबत चर्चा करायची आहे असं सांगताना नेमके ते लोक कोण, ज्याच्याशी या व्यक्तीला चर्चा करायची आहे, याच्या मागण्या काय आहेत हे मात्र तो या व्हिडिओमधून सांगत नाहीये. मात्र जे विद्यार्थी त्यांना बंधक बनवलेले होते त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. सर्वच विद्यार्थी सुखरूप आहेत, कुणालाही इजा झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. जवळपास या स्टुडिओमध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. काही विद्यार्थी हे ऑडिशनसाठी आलेले होते आणि त्यातील जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांना त्याने आधीच खाली पाठवलं. मात्र 15 ते 20 विद्यार्थ्यांना त्यांनी ओलेस ठेवलेलं होतं. या सर्व विद्यार्थ्यांची आता सुटका करण्यात आलेली आहे आणि या व्यक्तीने एक व्हिडिओ देखील जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण दहशतवादी नाही, मला पैशांची देखील आवश्यकता नाहीये, माझी तशी मागणी नाहीये
मात्र मला काहीतरी कुणाला तरी सांगायचं आहे आणि माझ्या काही मागण्या मांडायच्या आहेत, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत असं देखील तो या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती म्हणतोय। मात्र आपल्याला नेमकी कुणाशी चर्चा करायची आहे, आपल्या मागण्या काय आहेत हे मात्र तो सांगत नाहीये। मी दहशतवादी नाही असं सांगतानाच मी एकटाही नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत असं देखील हा व्यक्ती म्हणतोय। रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे। मात्र आता पोलीस या व्यक्तीशी संवाद साधतायत, नेमका ही घटना काय आहे आणि या व्यक्तीच्या मागण्या काय आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान रोहित आर्या या संपूर्ण प्रकरणावर त्याने जो व्हिडिओ जारी केलाय त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पुन्हा एकदा पाहूया। मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए, ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। तर रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याने पवईमधल्या राज स्टुडिओ या ठिकाणी मुलांना बंधक बनवलेलं होतं। 15 ते 20 मुलं त्यांना बंधक बनवलेली होती। मात्र या सर्वच मुलांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे आणि रोहित आर्या या व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे। त्याचा हा व्हिडिओ आपण वारंवार का दाखवतोय, कारण तो यामध्ये आवर्जून सांगतोय की मी दहशतवादी नाही, मला पैशांची देखील माझी मागणी नाहीये। इतकंच सांगताना तो हे देखील सांगतोय की मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत असं देखील तो आवर्जून सांगतोय आणि माझ्या काही मागण्या आहेत, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि मला ही उत्तरं ज्या लोकांकडून अपेक्षित आहेत त्या लोकांनी माझ्याशी संवाद साधावा असं देखील तो आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणतोय। दरम्यान या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे। पोलीस या संदर्भातला अधिक तपास करतील। मात्र पवई सारख्या गजबजलेल्या आणि मोठ्या वस्ती असलेल्या या ठिकाणी अशा प्रकारचा हा धक्कादायक प्रकार समोर येणं हे मुंबई सारख्या शहराला अतिशय धोकादायक असं म्हणावं लागेल, कारण यापूर्वी देखील मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले झालेले आहेत। साखळी बॉम्बस्फोटासारखा मुंबईला हादरवणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि अशा वेळी जवळपास 15 ते 20 मुलांना हा व्यक्ती बंधक बनवतो। राज स्टुडिओ या ठिकाणी या मुलांना बंधक बनवतो। 15 ते 20 मुलं तो आपल्या ताब्यात घेतो आणि एक व्हिडिओ देखील जारी करतो। दरम्यान आता मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलेली आहे आणि सर्वच बंधक विद्यार्थ्यांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे। मात्र हा प्रकार घडला त्यावेळी नक्कीच मुलांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान पालकांमध्ये देखील मोठा गोंधळ पाहायला मिळू शकतो आणि अशा स्थितीमध्ये आता दिलासादायक बाब हीच आहे की या सर्वच मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे आणि या व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे। जवळपास दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मला काही लोकांसोबत चर्चा करायची आहे, मी दहशतवादी नाही, मला पैशांची देखील माझी मागणी नाही, मात्र मला काही लोकांसोबत चर्चा करायची आहे असं देखील हा व्यक्ती म्हणतोय। इतकंच नाही तर मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत असं देखील तो आवर्जून सांगतोय आणि मला जर तुम्ही इजा पोहोचवायचा, मला धोका पोहोचवायचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण जागेला आग लावेन आणि त्यामध्ये जर कुणाला इजा झाली, काही धोका निर्माण झाला तर त्याला मात्र मी जबाबदार नसेन असं देखील तो म्हणतोय। दरम्यान या ठिकाणी 6 दिवसांपासून शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगच्या नावानं मुलांना ओलीस ठेवलं होतं अशी धक्कादायक बातमी आता समोर येते। 15 ते 20 मुलांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। मात्र अतिशय धक्कादायक बाब हीच आहे की जवळपास 6 दिवसांपासून या स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगच्या नावाखालीच या विद्यार्थ्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची अतिशय धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। सर्वच मुलांची सुखरूपपणे सुटका आता पोलिसांनी केलेली असली तरी
जवळपास 6 दिवसांपासून हा प्रकार या ठिकाणी सुरू होता का असा प्रश्न आता निर्माण होत आहे। मुलं लवकर बाहेर न आल्यामुळे हा प्रकार समोर आला। 6 दिवसांपासून शूटिंग सुरू होतं आणि या शूटिंगच्या नावानं मुलांना ओलीस ठेवलं होतं अशी धक्कादायक बातमी आता समोर येते आहे। एका व्यक्तीनं या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। रोहित आर्या असं या व्यक्तीचं नाव आता समोर आलेलं आहे। त्याने एक व्हिडिओ देखील जारी केलाय। या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी कुठलाही दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी नाहीये, मात्र माझ्या काही मागण्या आहेत आणि मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ऋतिक गणकवार सध्या आपल्या सोबत आहेत। ऋतिक, गेल्या 6 दिवसांपासून या स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगच्या नावाखाली या विद्यार्थ्यांना बंधक बनवण्यात आलेलं होतं अशी धक्कादायक बातमी आता समोर येते। नक्कीच एकंदरीत सागर आपण बघतोय मोठं आणि धक्कादायक प्रकरण हे आज समोर आलेलं आहे। 3 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि आता माध्यमांसमोर आलेली आहे। अनेक मुलांना जे आहेत या मातीपुरीने बंधक बनवलेलं होतं। त्यानंतर स्वतःचा व्हिडिओ शूट करत काही माध्यमकर्मींना पाठवला आणि त्यामध्ये आपल्या डिमांड ज्या आहेत त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत। त्याचं असं म्हणणं होतं की माझे काही सोपे प्रश्न आहेत, त्या सोप्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते मला हवेत, म्हणून मी हे कृत्य केलेलं आहे। स्वतः सांगितलं की सर्व जे मुलं आहेत त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं। मात्र सगळ्यात सुखद बातमी यामध्ये अशी आहे की पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत जे मुलं आहेत त्यांना सोडवलेलं आहे आणि या माथुईपुरीला देखील हाँ हम तो यही साकीनाका के रहते हैं। हाँ मी इथंच होतो। पूरी घटना क्या नहीं वो उनका देखो उनका क्या डिमांड था मालूम नहीं, लेकिन दोपहर में जब वो डेली खाना खाने बाहर आते थे, आज उनको छोड़ा नहीं गया तो अंदर ही था। तो उन्होंने कोई शायद पुलिस को फोन किया होगा कि ये ऐसे थे बच्चे, तो पेरेंट्स पूरे डर गए, बच्चे पूरे अंदर ही थे, तो उनको खाना खाने क्यों नहीं भेज रहा है। तो उन्होंने पुलिस को कुछ बोला रहा, तब इतनी भागदौड़ मच गई। पुलिस आई, फायर ब्रिगेड आई, सब लोग आए और बहुत अच्छा कोऑपरेट किया। पुलिस पवई पुलिस स्टेशन के मुंबई पुलिस के लिए बहुत बड़ा अप्रिशिएट है। मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब को बोलूँगा कि ऐसे पुलिस जो पुलिस कर्मियों ने और फायर ब्रिगेड के लोगों ने बच्चे होंगे 15 से 20 है मैडम। अभी तो हाँ 15 से 20 तो रहेंगे। अभी आप देखेंगे अंदर कि अंदर तो पूरे बच्चे को बिठाया, हमको भी अभी अंदर छोड़ नहीं रहे क्योंकि बच्चे पूरे डिस्टर्ब हुए और इस भीड़ में कौन पेरेंट्स है कौन क्या कुछ समझ भी नहीं आ रहा है। लेकिन मैं फिर एक बार बोलूंगा कि मुंबई पुलिस ने बहुत ही कम समय में काम किया है और यहाँ पर ये लोग आप इनको सुन पा रहे हैं जो बता रहे हैं कि मुंबई पुलिस द्वारा जो कार्य किया गया है वो काफी सराहनीय है। तर काही लोकांची प्रतिक्रिया देखील आता समोर आलेली आहे। मुंबई पोलिसांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि या व्यक्तीने काही मुलांना बंधक बनवून ठेवलेलं होतं, त्या सर्वच मुलांची सुटका आता करण्यात आलेली आहे। शूटिंगच्या नावानं मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि गेल्या 6 दिवसांपासून हा प्रकार या ठिकाणी सुरू होता। 20 ते 25 मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आल्याची माहिती आता मिळते। मुलं लवकर बाहेर न आल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला। जवळपास दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून या स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगच्या नावानं मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं अशी धक्कादायक बातमी आता समोर येते। दरम्यान रोहित आर्या नावाचा हा व्यक्ती आहे, याला आता पोलिसांनी अटक केली आहे आणि पोलिसांनी सर्वच मुलांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक देखील केले आहे। मात्र रोहित आर्या या व्यक्तीने एक व्हिडिओ जारी केलेला आहे, त्यामध्ये तो आपल्या काही मागण्या आहेत, आपल्या काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी आहेत असं सांगताना तो प्रश्न मात्र मांडत नाहीये, आपल्या मागण्या मांडत नाहीये आणि कुणाकडून त्याला उत्तर हवी आहेत हे देखील तो सांगत नाहीये। First floor there is this Voila Juniors lab where young children are being usually sent for auditioning, and usually in this audition process they are often taken within it in the morning and thereafter they are usually given lunch breaks. Now parents who are waiting for their children outside the studio expecting that the children will come out, they were not let out, and after which there were concerns raised. तर शूटिंगच्या नावानं मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। आताची धक्कादायक बातमी समोर येते। गेल्या 6 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता। 20 ते 25 मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। पवईमध्ये रोहित आर्या या व्यक्तीने 20 ते 25 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। हाच तो स्टुडिओ आपण पाहतोय। याच ठिकाणी ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पवईसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं आणि या व्यक्तीने एक व्हिडिओ देखील जारी केलेला आहे। या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी कुठलाही दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी नाही आणि मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत हे देखील तो या व्हिडिओमध्ये सांगतोय। माझ्या काही मागण्या आहेत, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत असं सांगताना तो प्रश्न मांडत नाही, त्याच्या मागण्या देखील मांडत नाहीये। इतकंच नाही तर आपल्याला नेमकी कुणाकडून मागणी आहे, कुणाकडून प्रश्नांची उत्तरं हवी आहेत हे देखील तो सांगत नाहीये। मात्र आत्ताची दिलासादायक बाब हीच की सर्व मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांचं मोठं पथक या ठिकाणी दाखल झालं। अनेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि सर्वच मुलांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। 20 ते 25 मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। या सर्वच मुलांना रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं
बंधक बनवलेलं होतं पवईमधल्या राज स्टुडिओ या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगच्या नावाखाली या मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं। काही मुलांना रूममध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं अशी देखील माहिती आता समोर येते। अतिशय धक्कादायक प्रकार हा म्हणावा लागेल। मुलं लवकर बाहेर आली नाहीत, त्यामुळे हा प्रकार समोर आला। पालकांना चिंता लागून राहिलेली होती आणि त्यानंतर पोलिसांना ही बातमी कळाली। पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये दाखल झाला आणि रोहित आर्या नावाच्या या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे। सर्वच 20 ते 25 मुलांची सुखरूपपणे आता सुटका करण्यात आलेली आहे। पवईच्या राज स्टुडिओमध्ये मुलांना या व्यक्तीनं डांबून ठेवलेलं होतं। दरम्यान हा व्यक्ती नेमका कोण, त्याच्या मागण्या काय आहेत आणि त्याला कोणत्या प्रश्नांची आणि कुणाकडून उत्तर हवी आहेत याचा तपास आता पोलीस नक्कीच करतील। मात्र पवईसारख्या ठिकाणी अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल, कारण मुंबई ही जरी सुरक्षित शहर मानलं तरी यापूर्वी देखील याच बिल्डिंगमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। ही ती लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। पवईच्या परिसरातील राज स्टुडिओ या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। 20 ते 25 मुलांना या व्यक्तीनं ओलीस ठेवलेलं होतं आणि या सर्वच मुलांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। जवळपास 20 ते 25 मुलांना या व्यक्तीनं बंधक ठेवलेलं होतं। या ठिकाणी शूटिंगसाठी काही मुलं आलेली होती। जवळपास 100 पेक्षा अधिक मुलं या ठिकाणी आलेली होती आणि त्यातील 20 ते 25 मुलांना त्याने ओलीस ठेवलेलं होतं, बंधक म्हणून ठेवलेलं होतं। त्यातील काही मुलांना त्याने डांबून देखील ठेवलेलं होतं अशी माहिती आता समोर येते। दरम्यान मुलं लवकर घरी आली नाहीत, त्यामुळे पालक चिंताग्रस्त होते आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। पवईमध्ये अल्पवयीन मुलांना या व्यक्तीनं ओलीस ठेवलेलं होतं। 20 ते 25 मुलांची सुखरूपपणे सुटका आता मुंबई पोलिसांनी केलेली आहे आणि मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक नागरिकांनी देखील केलेलं आहे। या संपूर्ण परिसराला आता पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। नेमका हा व्यक्ती कोण, याच्या मागण्या काय आहेत याचा तपास आता पोलीस करतायत। संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सर्वच मुलांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे। एक मिनट, सबको ही दे रहा हूँ मैं। ये क्या कर रहे हैं आप? सो लाइक यू सी मैन पीपल बोला सर क्या बाकी है कोई? 1 सेकंड वेट कीजिए। और कोई है? ओके। DCP Datta Nalawade is here at the spot and he'll be speaking to the media, informing what exactly happened. अभी और कोई है? सर आप बोलिए ना, क्या हुआ था? कितने बच्चे थे, क्या? 1 सेकंड प्लीज। 1 सेकंड व्हाट्सएप पे लाइव ले लो, पुलिस की बाइट हो रही है। पवई पुलिस स्टेशन को 1:45 बजे एक कॉल आया था, डिस्ट्रेस कॉल। उसमें कॉलर का कहना था कि कुछ लोगों को महावीर क्लासिक करके एक बिल्डिंग है पवई पुलिस स्टेशन के एरिया में, वहाँ पे बंधक